हे डोपामाइन आहे. याला फुल एनर्जी आणि हॅपीनेसचं रसायन म्हणतात. पण हे हार्मोन नेमकं काय आहे आणि कसं काम करतं, चला जाणून घेऊया. डोपामाइन हा आपल्या मेंदूतला एक न्यूरोट्रान्समीटर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक केमिकल मेसेंजर जो मेंदूमधील पेशींना एकमेकांशी संवाद साधायला मदत करतो. जेव्हा आपल्याला आनंद होतो, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, एखाद्या गोष्टीची उत्सुकता असो किंवा एखादं गोल अचीव करणं असो, तेव्हाच मानवी मेंदू डोपामाइन रिलीज करतो. डोपामाइन फक्त आनंदाशी संबंधित नाही, तर त्याची अनेक महत्वाची कामं आहेत. त्यामध्ये पहिलं काम म्हणजे मोटिवेशन. डोपामाइनमुळे आपल्याला कोणतंही काम करण्याचं मोटिवेशन मिळतं. तुम्ही एखादा गोल सेट करता तेव्हा डोपामाइन तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देतं. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करता तेव्हा ते तुम्हाला शिकत राहण्यासाठी सातत्यासाठी प्रोत्साहन देतं. डोपामाइनचं दुसरं काम म्हणजे हालचाली. आपल्या शरीराच्या हालचाली नियंत्रित करण्यातही डोपामाइनचा मोठा वाटा आहे. पार्किन्सन सारख्या काही आजारांमध्ये डोपामाइनची कमतरता झाल्यामुळे शरीराच्या हालचालींवर त्याचा परिणाम होतो. डोपामाइन हार्मोनचं तिसरं काम आहे लर्निंग आणि फोकस. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डोपामाइन हार्मोन खूप गरजेचं आहे. पुढचं आहे रिवॉर्ड सिस्टीम. जेव्हा आपल्याला एखादं बक्षीस मिळतं किंवा कोणतंही चांगलं काम केल्यावर समाधान मिळतं, तेव्हा डोपामाइन रिलीज झालेलं असतं. यामुळे आपल्याला तेच काम पुन्हा करण्याची इच्छा होते. पण डोपामाइन प्रमाण योग्य असणंही तितकंच गरजेचं आहे. डोपामाइन खूप जास्त असेल तर अतिउत्साह, बेचैनी किंवा इतर मानसिक समस्या येऊ शकतात आणि ते खूप कमी असेल तर निरुत्साह, आळस, उदासीनता जाणवू शकते. त्यामुळे आपल्या मेंदूतील डोपामाइन संतुलन राखणं खूप महत्वाचं आहे. निरोगी सवय जसे की व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, मेडिटेशन आणि निसर्गासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. मग डोपामाइन संतुलन कसं राखायचं जाणून घेऊया. नियमित व्यायाम, शारीरिक हालचालींमुळे डोपामाइन पातळी नैसर्गिकरित्याच वाढते. पौष्टिक आहार, प्रोटीनयुक्त आणि संतुलित आहार डोपामाइन उत्पादनासाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवतो. झोपेच्या कमतरतेमुळे डोपामाइन पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे रोज 7 ते 8 तास झोप घ्या. ताणतणाव डोपामाइनवर नकारात्मक परिणाम करतो. मेडिटेशनमुळे मन शांत होतं आणि डोपामाइन संतुलन राहतं. नवीन गोष्ट शिकणं आणि लहान लहान गोल्स अचीव करणं यामुळे डोपामाइन रिलीज होतं. निसर्गात फिरल्यानं किंवा शांत ठिकाणी बसल्यानं सकारात्मक भावना वाढतात, कारण या डोपामाइनला सकारात्मकता सुद्धा तितकीच गरजेची असते. थोडक्यात डोपामाइन हे आपल्या मेंदूतलं एक अद्भुत रसायन आहे जे आपल्याला आनंदी, प्रेरित आणि सक्रिय ठेवायला मदत करतं. निरोगी सवयी लावून आपण डोपामाइन संतुलन राखू शकतो आणि अधिक चांगलं आयुष्य जगू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.